नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पाहूया भाग 5व्यामध्ये आपण पाहणार आहोत की टाईप ऑफ फोर्सेस. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स पाहिलं. आता या पाठामध्ये पाहूया की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इज the world that electromagnetic is the world that is a electric and magnetic field. Electric and magnetic field, that is electric field and magnetic field पासून जे काही शब्द तयार झाला, या दोघांच्या कॉम्बिनेशनचा जो काही फोर्स असेल या फोर्सला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणलेलं आहे. आता पाहूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशा पद्धतीचा असतो. इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन चार्जेस असतात. इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे दोन चार्जेस असतात, ऍटम्स आहे. या ऍटम्स मध्ये सेंटर काय, न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स, दीज आर द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. इलेक्ट्रॉन कसे आहेत, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारचे चार्जेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या वेळेस एखादा चार्ज हा सर्कल भोवती रोटेट होतो, सर्क्युलर मोशन भोवती रोटेट होतो, त्या रोटेशन मुळे त्या ठिकाणी काय तयार होते, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. कोणताही चार्ज जर एखाद्या रेषेमधून, सरळ रेषेमधून पास झाला की त्या ठिकाणी काय तयार होतात, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस तयार होतात. आणि त्याला म्हणतो ओरिजिन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या ठिकाणी. आणि हे मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड चा जो काही एकत्रित आलेला फोर्स आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशाशी रिलेटेड आहे, इट इज डिपेंड्स ऑन द ॲटम स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. त्यामुळे हा कोणता झाला, मॅक्रोस्कोपिक. याला काय म्हणतो आपण, मॅक्रोस्कोपिक स्टेट. हा झाला मॅक्रोस्कोपिक स्टेटचा फोर्स. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आता कसा रिप्रेझेंट करायचा, आपल्याला पुढचा चॅप्टर दिलेला आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिलेली आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण याचा इंट्रोडक्शन पाहूया. परंतु आता जस्ट तुम्हाला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात या ठिकाणी सांगतोय. या ठिकाणी आपण दोन चार्जेस घेतलेत. हा प्लस क्यू चार्ज घेतला आणि दुसरा आहे आपण या ठिकाणी प्लस क्यू चार्ज घेतला. दोन्ही चार्ज काय होतील, सारखी असल्यामुळं एकमेकांना काय करतील, रिपल्स करतील. रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे एकमेकांना काय करतील, ढकलतील. आपण दोन मॅग्नेट सारखे जर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर काय होतात, ते वेगळे जातात. मॅग्नेट पहा तुम्ही, एस पोल एकत्र आणा, ती बरोबर बाहेर फेकल्या जाते. तर त्याला काय असतात, इमॅजिनरी लाईन. या इमॅजिनरी लाईन कशा असतात, नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स आहे. दिस इज कॉल्ड अ नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स. म्हणजे या ठिकाणी इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, या चार्ज वर तयार होतात. मग आपण या ठिकाणी काय करूया, एक पॉझिटिव्ह चार्ज घेऊया आणि दुसरा काय घेऊया, निगेटिव्ह चार्ज. असे दोन चार्जेस आपण या ठिकाणी कन्सिडर केले आणि त्याच्यामधलं अंतर आपण आर घेतलं आणि याचं मीडियम घेतलं ऑप्सिलॉन 0. मीडियम काय घेतलं आपण, ऑप्सिलॉन 0 म्हणजे इयर मीडियम आपण या ठिकाणी घेतलं. ऑप्सिलॉन 0 इज अ इयर मीडियम.
आता आपल्याला लक्षात घ्या की याचा रेशो के म्हणजे काय, कॉन्स्टंट के इक्वल टू ऑप्सिलॉन डिवायडेड बाय ऑप्सिलॉन झिरो. म्हणजेच काय लिहिता येते याच्यावरून, ऑप्सिलॉनची किंमत काय लिहिता येते, के इंटू ऑप्सिलॉन झिरो. हे आपल्याला पाहायचं आहे. फक्त तत्पूर्वी लक्षात ठेवा की आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचा. तर आता हा फोर्स रिप्रेझेंट करण्यासाठी कुलम्स लॉ सांगितलेला, COULOM, कुलम्स लॉ. याला काय म्हणायचं, कुलम्स लॉ ने काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी जो काही इलेक्ट्रिक चार्ज आहे, इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, या दोन चार्जेसचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याच्या मासवर अवलंबून आहे. Q1 Q2 हा झाला Q1, हा झाला Q2. Q1 Q2 वर अवलंबून आहे आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस विच इज सेपरेटेड इन अ मीडियम. ज्या मीडियम मध्ये ते सेपरेट झालेले आहेत त्याच्या इनवर्स ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. याला आपण एक नाव दिलं, याला दोन नाव दिलं. याच्यावरून फोर्स इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. त्याला काय लिहिता येते, F इक्वल टू K Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. K म्हणजेच काय, इट इज अ कॉन्स्टंट आहे. हा कोणता आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. त्याला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतो. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज अ रेशो ऑप्सिलॉन डिवायडेड बाय ऑप्सिलॉन झिरो. हा हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट लिहिण्यासाठी आपण रिप्रेझेंट करतो. ऑप्सिलॉन असेल तर के इंटू ऑप्सिलॉन झिरो आणि के ची किंमत काय, 1/4 पाय ऑप्सिलॉन झिरो. जर हवेमध्ये असेल तर आपण ही कॉन्स्टंट टर्म घेतो, 4 पाय ऑप्सिलॉन झिरो आपण रिप्रेझेंट करतो. म्हणून आपल्याला इक्वेशन F इक्वल टू काय लिहिता येते, 1/4 पाय ऑप्सिलॉन झिरो Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. इक्वेशन आलं. आता या ठिकाणी मिटून पूर्ण इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो. या बाजूला इक्वेशन लिहूया. काय इक्वेशन आपलं आलं या ठिकाणी की फोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय ऑप्सिलॉन झिरो Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. या इक्वेशन काय करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा रिप्रेझेंट केला जातो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. नो डाऊट याचं जे काही डिस्टन्स आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या तुलनेमध्ये याचं डिस्टन्स स्मॉल आहे ऍज कम्पेअर्ड विथ द डिस्टन्स इज स्मॉल, बट द फोर्स इज लार्जर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मोठा आहे, लार्जर आहे. हा फोर्स लार्जर आहे, दो देअर डिस्टन्स इज स्मॉल. हे डिस्टन्स किती असू शकते, 10⁻⁻12 लेस दॅन 10⁻⁻12 अप टू द रेंज इज लेस दॅन 10⁻⁻18. किती आलं, 10⁻⁻18 एवढं डिस्टन्स असेल. ॲटमचं डिस्टन्स किती आहे, 80, 10⁻⁻18 मीटर. म्हणजे या ठिकाणी याचं डिस्टन्स पहा, डिस्टन्स मोठा आहे, याचं डिस्टन्स मोठा आहे, लार्जर डिस्टन्स आहे पहा. -80 लेस दॅन -80 टू -20 पर्यंत त्याची रेंज असू शकते, त्याची डिस्टन्सची रेंज असू शकते किंवा 30 पर्यंतही जाऊ शकते. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टन्स बिटवीन दी टू चार्ज मटेरियल बॉडी. या दोन चार्ज मटेरियलच्या बॉडी या डिस्टन्सच्या पलीकडे गेलं तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे त्याला सुद्धा
लिमिटेशन्स आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला त्या ठिकाणी लिमिटेशन्स नाही. त्यामुळं हा जो काही चार्ज आहे, हा चार्ज या ठिकाणचं डिस्टन्स स्मॉलर डिस्टन्स आहे ॲज कम्पेअर्ड विथ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या तुलनेनं कसं आहे, हे डिस्टन्स स्मॉलर आहे. याच्या तुलनेनं हे डिस्टन्स कसं आहे, स्मॉलर डिस्टन्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डिस्टन्स लार्ज आहे, परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे तुम्हाला डिस्टिंग्विश पॉइंट लिहिता येते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय सांगता येते तुम्हाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द रेंज इज लार्जर इन द मीटर और किलोमीटर. In electromagnetic force, the distance is very small, about 10 raised to minus 80, less than or greater than 10 raised to 20 meter per second. That is meter is a distance. एवढं डिस्टन्स त्याचं स्मॉल आहे, म्हणून हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. कोणता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ शॉर्ट रेंज फोर्स. दोन्ही फोर्स कसे आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असो, हा नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स आहे. दिस इज नो डाऊट द नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स, म्हणून हा फोर्स नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी काय सांगता येते की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज लार्जर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitational force is smaller than the electromagnetic force. Gravitational force is represented by using Newton's law. Electromagnetic force represented by using the Coulomb's law. Combined effect of electric and magnetic field is said to be the electromagnetic force. म्हणजे हे आपल्याला पॉइंट्स त्या ठिकाणी सांगता येतात. हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आपल्याला सांगता येईल. आता तिसरा फोर्स आपण पाहूया. आता जो काही तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तिसरा प्रकार आहे या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कशा पद्धतीचा फोर्स आहे की न्यूक्लियस मध्ये काय असेल, प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन ऍटम्स मध्ये काय, ऍटम हा सर्वात लहान नाही, ऍटम्स मध्ये काय कोणकोणते पार्टिकल्स असतात, प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन असतो. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी आपण प्रोटॉन वर फोकस करूया. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्ह चार्ज मासिव्ह पार्ट. या प्रोटॉनचा विचार करत असताना प्रोटॉनला एकत्र बाइंड करण्यासाठी त्या ठिकाणी एक मासिव्ह जागा असते, मासिव्ह स्टेट असतो, त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह प्रोटॉन्स हे काय केले जातात, एकत्र बसवले जातात. ज्याप्रमाणे आपण गहू ज्वारी काय करतो, कोठीमध्ये भरल्या जातो, एकत्र भरतो आपण, एकत्र बसतात. पीठ जर असेल तर पिठाला आपण त्या ठिकाणी प्रेस करून आपण पिठाला दाबून एका डब्यामध्ये बसवतो, पॅक करतो. तसं या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये काय असतात की हे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल प्रोटॉन्स यांना एकत्र बाइंड करते. म्हणाल की पॉझिटिव्ह चार्ज, सगळे पॉझिटिव्ह चार्ज एकमेकांना रिपेल होतात, एकमेकांशी रिपेल होतात आणि त्यामुळे रिपेल झाल्यामुळे इथं रिपल्सिव्ह फोर्स तयार होईल. हेच तर या ठिकाणी या फोर्सची कमाल आहे. त्या फोर्सला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. अशा प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी असतो की तो एवढा जगातला सर्वात मोठा फोर्स आहे. हा जगातला सर्वात मोठा फोर्स काय करतो
की या न्यूक्लियस मध्ये या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल प्रोटॉनला काय करतो, तो बाइंड करतो, जोडण्याचं काम करतो, एकत्र त्यांना बाइंड करतो, जोडून टाकतो. आणि हे एकत्र एका न्यूक्लियस मध्ये असतात आणि त्या न्यूक्लियसला मास असतो. आणि हे बाइंड करण्याचे जे काही फोर्स मध्ये सामर्थ्य आहे त्या फोर्सला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणलेलं आहे, ज्याच्यामुळं न्यूक्लियस काय होतो, एकत्र बाइंड होतो. किंवा न्यूक्लिअर पार्टिकल माहिती आहे तुम्हाला, रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल्स जे असतात, स्ट्रॉंग न्यूक्लिअर पार्टिकल जे असतील ते स्ट्रॉंग न्यूक्लिअर पार्टिकल काय असतात, स्टेबल असतात. स्टेबल म्हणजे कॉन्स्टंट असतात, त्यांच्यावर कसलीही प्रक्रिया होत नाही. जोपर्यंत हा याच्यामधला लार्ज फोर्स बाहेर जाणार नाही तोपर्यंत काय होईल की या ठिकाणचे प्रोटॉन हे एकत्र घट्ट राहतात, ते सोडून जात नाहीत, कुठं जात नाहीत. त्याला आपण काय म्हणू, त्या फोर्सला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं काय होते की त्या पार्टिकल्स मध्ये न्यूक्लियस काय असतात, स्टेबल कक्षेमध्ये स्टेबल असतात. ते इकडून दुसरीकडे नेता येत नाही आपल्याला. कोणत्या ऍटम्स मध्ये ऍटम घेतला, त्या ऍटम मधला आपण एक प्रोटॉन काढून घेऊया, असं होईल का? आपण बिस्किटच्या पुड्यामधून एक बिस्किट काढू शकतो फोडल्यावर, परंतु या ठिकाणी न्यूक्लियस मधून एक ऍटम काढणं म्हणजे एवढी लार्ज आपल्याला शक्ती त्या ठिकाणी फोर्स द्यावा लागेल की ज्याच्यामुळं काय होईल, एवढं मोठं ट्रेमंडस एनर्जी त्या ठिकाणी बाहेर पडेल. एक जर प्रोटॉन बाहेर पडला तर एवढी मोठी एनर्जी बाहेर पडेल की त्या एनर्जी मध्ये एक पृथ्वी सुद्धा नष्ट होते, पृथ्वीसारखा ग्रह सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो. एवढी एका छोट्याशा प्रोटॉन मध्ये ताकद आहे आणि या स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये ताकद आहे. परंतु प्रत्यक्षात याचं डिस्टन्स फार कमी आहे, कारण हा जो ज्या ठिकाणी बाइंड होतो त्याच्यामधलं अंतरच फार कमी आहे. इट इज 10⁻⁻14, लेस दॅन 10⁻⁻14, म्हणजे 10⁻⁻14 मीटर एवढं त्याचं अंतर स्मॉल आहे. इट इज अ मायक्रोस्कोपिक, तो काय असेल, मायक्रोस्कोपिक स्टेट मध्ये गेलेला आहे. आणि त्या मायक्रोस्कोपिक स्टेट मधला जो काही फोर्स आहे, परंतु तो फोर्स खूप लार्ज आहे as compared with gravitational force, as compared with the electromagnetic force. This strong nuclear force is a very strong nuclear force and it is a world number 1 force. जगातला पहिला फोर्स आहे, नंबर 1 फोर्स आहे. याच्यापेक्षा मोठा फोर्स कोणताच नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी बॉम्ब एक्सप्लोजन जे करतो त्या ठिकाणी न्यूक्लिअर एक्सप्लोजन होतात. हे न्यूक्लिअर काय होतात, या ठिकाणी ऍटम्स, न्यूक्लिअर प्रोटॉन्स काय होतात, एकमेकावर आदळले जातात, कोलिजन होते. पहा, 2 प्रोटॉनच्या कोलिजन मुळे एवढं मोठं नुकसान होऊ शकते. बॉम्ब स्फोट होतो, बॉम्ब जो एक्सप्लोजिव्ह होतो याच्यामध्ये काय असेल, पॉझिटिव्ह पार्टिकल एकमेकावर काय केले जातात, त्या ठिकाणी आदळले जातात. आणि त्यामुळे जेवढी प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते, त्या ऊर्जेमुळे एखादी लँड काय होते, पूर्ण नष्ट होऊ शकते. एवढी ताकद या स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये आहे. याच्यापेक्षाही जास्त स्ट्रॉंग आपल्याला याचा न्यूक्लियस फोडायचा असेल तर असेल. हे न्यूक्लियस कसं फोडणार आहे, कोणत्या ॲटम्स मधलं न्यूक्लियस फोडलं तर त्याच्यामध्ये एवढी ट्रेमंडस ताकद आहे, खूप मोठी लार्ज ताकद त्याच्यामध्ये फोर्स बसलेला आहे. आणि त्यामुळं काय होते, पूर्ण जगाचा नाश त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढी ताकद स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये. तसं वीक न्यूक्लिअर फोर्स मध्ये त्या ठिकाणी तेवढी कॅपेबिलिटी नाही किंवा कॅपॅसिटी त्याची नाही. परंतु वीक न्यूक्लिअर फोर्सचा जो काही मटेरियल आहे तो अनस्टेबल असतो. म्हणूनच रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट जे आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट कसे आहेत, वीक न्यूक्लिअर फोर्सेसचं एक्झाम्पल आहे.
दिस इज अ वीक न्यूक्लिअर फोर्सेस. आणि या वीक न्यूक्लिअर फोर्सेसची ताकद एवढी मोठी आहे की पूर्ण जगाचा नाश करू शकते. तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सची ताकद किती असू शकेल तुम्हाला अंदाजा येऊ शकतो. आणि या न्यूक्लिअर फोर्सेसमुळे काय होतात, जगामध्ये युनिव्हर्स मध्ये वेगवेगळ्या अभिक्रिया होतात. त्याला न्यूक्लिअर रिॲक्शन असं म्हणतो. दॅट रिॲक्शन इज अ न्यूक्लिअर रिॲक्शन. आणि या न्यूक्लिअर रिॲक्शन हजारो वर्ष चालतात. 1000 years or thousands of billions years, billions of millions years, this reaction are takes place. या रिॲक्शन होत राहतात, या रिॲक्शन होत राहतात. आणि या रिॲक्शनला आपण वीक न्यूक्लिअर फोर्स रिॲक्शन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये ॲटम्स काय असतात, अनस्टेबल असतात. त्यामुळे काय होतात, याच्या ॲटम्सचे दोन भाग तयार होतात, न्यूक्लियसचे दोन भाग तयार होतात. आणि या ठिकाणी दोन वेगवेगळे ॲटम्स त्या ठिकाणी तयार होतात. आणि अनस्टेबलनेस त्याचं दूर होते. परत हा ॲटम अनस्टेबल होतो, पुन्हा याचे दोन भाग पडतात, परत हा अनस्टेबल होतो. म्हणजे असा जो काही प्रकार तुम्ही पाहिलेला असेल, कारण कशामुळे असेल तर वीक न्यूक्लिअर फोर्समुळे ते स्टेबल बाइंड राहू शकत नाही. जर त्यांना स्ट्रॉंग फोर्स मिळाला तर ते ॲटम्स काय बनतात, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स बनतात. त्यामुळे जगातली जी मोठी सर्वात मोठी लॅब आहे, जगामध्ये रासायनिक अभिक्रिया होणारी सर्वात मोठी लॅब आहे, त्याला आपण युनिव्हर्सल लॅब म्हणतो. आणि त्या लॅबमध्ये अनेक तारे चंद्र त्या ठिकाणी तयार होत राहतात, नष्ट होत राहतात. आणि ह्या ज्या काही रिॲक्शन होतात त्याला आपण न्यूक्लिअर रिॲक्शन असं म्हणतो. आणि ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन कोणत्या फोर्स मध्ये बाइंड झालेले असतात, तर न्यूक्लिअर फोर्स एका स्मॉलर प्रोटॉनमुळे, प्रोटॉनच्या बाइंडिंग मुळे जो काही फोर्स तयार झाला त्याच्यामुळे ॲटम तयार झाले. आणि ॲटम्स मुळे दोन ॲटम एकत्र आले की मॉलिक्यूल तयार झाले. आणि मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी लिक्विड तयार झालं. मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स जेवढं कमी झालं तेवढं त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे काय तयार झालं, या ठिकाणी सॉलिड मटेरियल तयार झालं. म्हणजे मटेरियल कसे तयार झाले तर या रिअल फोर्सेसमुळे मटेरियलची त्या ठिकाणी काय झालेली आहे, बाइंडिंग तयार झाली, बांधकाम त्या ठिकाणी तयार झालं. हे रिअल फोर्सेस काय असतात त्या ठिकाणी कारणीभूत असतात, वेगवेगळे मटेरियल तयार करण्यासाठी कारणीभूत असतात. आणि त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची साईज तयार करण्यासाठी सुद्धा या प्रकारचे फोर्सेस कारणीभूत असतात. याला काय म्हणलेलं आहे, टाइप ऑफ फोर्सेस.